सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे, मात्र ही ओळख आता बदलत चालली आहे आणि पुण्याला आता क्राईम कॅपिटल म्हणून ओळखू लागलं आहे। याच गणेशोत्सवात या क्राईम कॅपिटलचा उल्लेख करण्यात आला आहे आणि जसं पुण्यात गुन्हेगारी वाढते आहे, ड्रग्सचं सेवन वाढतंय, त्यालाच अनुसरून रांगोळ्या साकारण्यात येत आहे। पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर सध्या आहोत आणि या लक्ष्मी रोडवर ड्रग्सच्या विळख्यात असलेली तरुणाई या थीमनं घेऊन सगळीकडे रांगोळ्या साकारण्यात येत आहे। मागील काही दिवसांपासून पुण्यात ड्रग्सचा विळखा वाढला आहे, गुन्हेगारी वाढते आहे आणि हीच गुन्हेगारी कुठेतरी कमी व्हावी हाच संदेश या सगळ्या मिरवणुकीत आपल्याला देण्यात येतोय। हे सगळे साकारणारे आणि या सगळ्या अकादमीचे जे प्रमुख आहेत ते माने सर आपल्यासोबत आहेत। सर, यंदा हाच विषय तुम्ही का निवडलाय? यंदा बऱ्याचशा बातम्या न्यूज चॅनल्सला वगैरे चालू होत्या आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने लक्षात आलं की व्यसनामुळे होणारी नुकसानं सर्वात जास्त बघायला मिळाली आणि त्या नुकसानातूनच एक प्रकार म्हणजे काही ॲक्सिडेंट घडले, काही अपायकारक घटना घडल्या, तर त्या गोष्टींना आम्ही अनुसरून आणि तरुणाईचा बऱ्यापैकी व्यसनाधीनतेकडे आलेला कल, तर हा कुठेतरी त्यांना दाखवून देऊन त्यांना विनंती करणे की बाबांनो हे करू नका, याच्यासाठी आम्ही हा विषय यंदाच्या वर्षी निवडलेला आहे। तर ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली जी आजची पुण्याची तरुणाई आहे, पुण्याचीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची असेल किंवा भारताची असेल, पण त्या तरुणाईला जाग यावी, आपण वेळेत सावरावं, याच्यासाठी आम्ही रांगोळी काढलेली आहे। तरुणाई सगळी ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली आपल्याला बघायला मिळते। अनेक अशा घटना समोर येत आहे, मात्र याच गणपतीच्या विसर्जनात मिरवणुकातनं बाप्पाला जसा निरोप देतोय आपण, तसाच निरोप या सगळ्या ड्रग्सच्या सगळ्या तरुणाईंनी या ड्रग्सला द्यावा आणि सगळं पुणे ड्रग्ज विरहित व्हावं आणि गुन्हेगारी या पुण्यातनं कमी व्हावी असा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला दिला जातोय। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।